इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय. पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण गावाला गेल्यानंतर लक्ष्मण भैयावर आणि तो तिकडून इकडल्या राम भैयावर जर आक्रमण करत असेल, एकमेकांवर खडे फोडत असतील, तेवढ्या गोड रामकथा आम्ही शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईनं अभ्यास हो. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला, राम लक्ष्मणांचं प्रेम दिसतं, राम भरत भैयाचं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला संवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विष्णात निर्माण झालेला लालसा असेल. लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता. म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता.